बघतोय टॉपिक नंबर 5 टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. तर आज आपण बघणार आहोत इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन अँड एन्व्हायरमेंट. Electricity generation based on fossil fuels like coal, natural gas, and nuclear fuels like uranium, plutonium are not environment friendly. लक्षात राहू देत की इलेक्ट्रिसिटी जनरेशन प्लांट आहेत जे कशावरती बेस आहेत, फॉसिल फ्यूल लाईक कोल, नॅचरल गॅस, न्यूक्लिअर फ्यूल्स लाईक युरेनियम, प्लुटोनियम आर नॉट इको फ्रेंडली और नॉट एन्व्हायरमेंट फ्रेंडली. मीन्स दॅट इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेटेड युझिंग दिस फ्युल्स कॅन बी लीड टू एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन. म्हणजे काय होतं, पर्यावरणाचा ऱ्हास होतो. हे इको फ्रेंडली नाही आहेत किंवा एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाही आहेत. त्याच्यामुळं काय होतं, डिग्रेडेशन होतं. कशाचं? एन्व्हायरमेंटचं. बघा त्यातला फर्स्ट पॉईंट आहे, वी हॅव सीन दॅट बर्निंग ऑफ फॉसिल फ्यूल लाईक कोल, नॅचरल गॅस लीड्स टू इमिशन ऑफ सर्टन गॅसेस अँड सूट पार्टिकल. जर आपण कोल किंवा नॅचरल गॅस बर्न केला तर त्यातून काय होतात, हार्मफुल गॅसेस बाहेर पडतात. गॅसेस बरोबरच काय बाहेर पडतात, त्यातून सूट पार्टिकल म्हणजे छोटे छोटे राखेचे कण त्यातून काय होतात, बाहेर पडतात. दिस रिझल्ट इन एअर पोल्युशन. आणि ह्याच्यामुळेच काय होतं, एअर पोल्युशन. इनकम्प्लीट कंबशन ऑफ फ्युल्स लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ कार्बन मोनॉक्साईड. आणि जर इनकम्प्लीट कंबशन झालं म्हणजे कमी ऑक्सिजन असताना जर त्याचं कंबशन झालं तर त्यातून काय तयार होतो, कार्बन मोनो ऑक्साईड. इट ॲडव्हर्सली अफेक्ट आवर हेल्थ. आणि ह्याचा परिणाम कशावरती होतो, आपल्या आरोग्यावरती होतो. इन्क्रीज इन पर्सेंटेज ऑफ कार्बन डायऑक्साईड इन द एअर ड्यू टू बर्निंग ऑफ फॉसिल फ्युल्स अफेक्ट द एन्व्हायरमेंट सर्वली. आणि काय करतो आपण, ज्यावेळी कोल बर्न करतो त्यावेळेस हे काय आहे, केमिकल रिएक्शन आहे. कोल आहे, कोल कशाबरोबर रिॲक्ट होणार आहे, कार्बन कशाबरोबर रिॲक्ट होणार आहे, ऑक्सिजन बरोबर. आणि काय प्रोड्यूस होणार आहे, कार्बन डायऑक्साईड. दिस कार्बन डायऑक्साईड व्हेरी हार्मफुल टू आवर एन्व्हायरमेंट. द फिनॉमिनॉन ऑफ ग्लोबल वॉर्मिंग इज अन एक्झाम्पल ऑफ दिस. आणि ह्याच्यामुळे काय होतं, ग्लोबल वॉर्मिंग. आपण शिकलोय की व्हॉट इज द यूज ऑफ कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड ट्रॅप सनहीट और सनलाइट अँड कीप्स आवर ॲटमॉस्फिअर वॉर्म. बट टुडे ड्यू टू increasing use of fossil fuels like coal, petrol, diesel, kerosene, these releases, by burning of this fuel releases carbon dioxide in the atmosphere, and this carbon dioxide responsible for global warming, because if the percentage of carbon dioxide increases in the atmosphere, it traps more sunlight or sun heat and also increases the temperature of atmosphere. आणि लक्षात राहू देत, कार्बन डायऑक्साईड काय करतो, जी हीट आहे जी जी काय होते, रिफ्लेक्ट होते अर्थवरून बाहेर, ती काय करतो, कार्बन डायऑक्साईड धरून ठेवतो. आणि समजा हेच कार्बन डायऑक्साईडचं पर्सेंटेज जर वाढलं तर हा काय करणार आहे, कार्बन डायऑक्साईड जास्त हीट काय करणार आहे, अडवून ठेवणार आहे. आणि त्याच्यामुळंच ऑटोमॅटिकली काय होणार आहे, आपलं टेम्परेचर ॲटमॉस्फिअरचं वाढणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, ग्लोबल वॉर्मिंग, किंवा ह्याच इफेक्टला काय म्हणतात, ग्रीन हाऊस इफेक्ट. नायट्रोजन डायऑक्साईड जनरेटेड ड्यू टू बर्निंग ऑफ फ्युल्स लाईक कोल, डिझेल, पेट्रोल लीड्स टू प्रॉब्लेम्स लाईक ॲसिड रेन. लक्षात राहू देत, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड दॅट इमिट आफ्टर द कंबशन ऑफ फॉसिल फ्युल्स लाईक कोल, पेट्रोल, डिझेल, दिस रिस्पॉन्सिबल फॉर ॲसिड रेन. हे कशासाठी आहेत, ॲसिड रेनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. लक्षात राहू देत. बघा देन सूट पार्टिकल जनरेटेड इन इनकम्प्लीट कंबशन ऑफ फॉसिल फ्यूल कॉजेस एअर पोल्युशन. आणि हा कोळसा जाळल्यानंतर किंवा फॉसिल फ्यूल जाळल्यानंतर छोटे छोटे लहान लहान कण असतात, ते काय होतात, बाहेर पडतात. आणि त्याच्यामुळं काय होतं, महत्त्वाचं काय होतं, एअर पोल्युशन. इट कॅन लीड टू प्रॉब्लेम्स रिलेटेड टू रेस्पिरेटरी सिस्टीम. अँड दिस स्मॉल सूट पार्टिकल एंटर्स इन आवर लंग्स अँड क्रिएट रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स लाईक अस्थमा. आणि ह्याच्यामुळे काय होतात, आपल्याला श्वसनाचे रोग होऊ शकतात. इट टुक्स मिलियन्स ऑफ इयर्स. सेकंड पॉईंट बघतोय बघा, इट टुक्स मिलियन्स ऑफ इयर्स फॉर फॉर्मेशन ऑफ फॉसिल फ्युल्स लाईक कोल, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस. आणि हे काय लगेचच तयार होत नाहीत, ह्यांना लाखो वर्ष लागतात हे फॉसिल फ्यूल तयार व्हायला. ऑल्सो द रिझर्व्स ऑफ दिस फ्युल्स आर लिमिटेड. ह्यांचे साठे सुद्धा कसे आहेत, लिमिटेड आहेत. दे आर गोइंग टू डिप्लेक्ट इन फ्युचर. आणि भविष्यात ते काय होणार आहेत, संपणार आहेत. इट सेड दॅट विथ द करंट स्पीड ऑफ देअर यूज द कोल रिझर्व्स इन द वर्ल्ड वुड लास्ट फॉर अनदर 200 years. फक्त लक्षात राहू देत की जे कोळशाचे जे आपल्याकडे रिझर्व्स आहेत
ह्याच स्पीडने आपण यूज करत गेलो तर ते येत्या 200 वर्षात काय होणार आहेत, संपून जाणार आहेत. नॅचरल गॅस मोर अबाउट 200 to 300 इयर्स, आणि 200-300 वर्षात नॅचरल गॅस सुद्धा काय होणार आहे, संपणार आहे. म्हणजे आपण यांना जास्त वेळ काय करू शकणार नाहीये, यूज करू शकणार नाहीये. आणि तिसरा पॉईंट आहे बघा, वी हॅव ऑल्सो डिस्कस्ड अबाउट द प्रॉब्लेम्स इन यूज ऑफ न्यूक्लिअर एनर्जी. आणि न्यूक्लिअर एनर्जीचे प्रॉब्लेम सुद्धा आपण बघितलेले आहेत. लाईक द डिस्पोजल ऑफ न्यूक्लिअर वेस्ट, द बिग प्रॉब्लेम in production of nuclear energy is that disposal of nuclear waste. न्यूक्लिअर वेस्ट डिस्पोज करणं म्हणजे त्याची विल्हेवाट लावणं. बिकॉज न्यूक्लिअर वेस्ट इज व्हेरी हार्मफुल. न्यूक्लिअर वेस्ट इमिट harmful radiation. These radiations are very harmful to living world. That's why the proper disposal of nuclear waste is a big problem. And second, possibility of disaster due to accident in nuclear power plant. आणि शक्यता असते काय व्हायची, ऍक्सिडेंट व्हायची. कारण जर ऍक्सिडेंट झाला किंवा काय प्रॉब्लेम झाला तर लक्षात राहू देत की ह्यातून काय बाहेर पडणार आहेत, रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस बाहेर पडणार आहेत किंवा रॅडिएशन्स बाहेर पडणार आहेत. काय पडणार आहेत, रॅडिएशन्स बाहेर पडणार आहेत. दिस रॅडिएशन्स ऑल्सो व्हेरी हार्मफुल फॉर लिव्हिंग वर्ल्ड. आणि हे लिव्हिंग वर्ल्डसाठी खूप खूप भयानक आहे. कन्सिडरिंग ऑल दिस पॉइंट्स इट कॅन बी सेड दॅट एनर्जी जनरेशन फ्रॉम फॉसिल फ्यूल न्यूक्लिअर फ्युल्स आर नॉट एन्व्हायरमेंट फ्रेंडली. त्याच्यामुळे हे पॉईंट बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की आपण थर्मल पॉवर किंवा फॉसिल फ्यूल किंवा न्यूक्लिअर फ्यूल वापरून जे एनर्जी प्रोडक्शन करतोय ते एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाहीत. त्याच्यापासून बरेच प्रॉब्लेम होऊ शकतात. बघा अजून एक पॉईंट आहे, टुवर्ड्स एन्व्हायरमेंट फ्रेंडली एनर्जी. देर आर वेज ऑफ इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन विच अवॉइड्स अबाउट प्रॉब्लेम. आणि असे बरेच वेज आहेत एनर्जी प्रोडक्शनचे की हे प्रॉब्लेम आता बघितलेलं की काय, आता बघितलेले प्रॉब्लेम आपण काय करतो, कोल रिलीजेस कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड इन द ॲटमॉस्फिअर. दे आर ऑल्सो रिलीजेस सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड इन द ॲटमॉस्फिअर. Then nuclear power station, the nuclear waste is disposal of nuclear waste is a big problem, and also there is a possibility of accident. हे काय सगळे एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाहीत. तर ह्याला ऑप्शन आहे का, तर आहेत. बघा, देर आर अदर वेज ऑफ इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन विच अवॉइड दिस प्रॉब्लेम्स. इलेक्ट्रिसिटी जनरेशन फ्रॉम वॉटर रिझर्व्हर्स म्हणजे काय, पाण्याच्या जे आपल्याकडं रिझर्व्हर्स आहेत, साठे आहेत किंवा आपण जे डॅम बांधलेत त्यांचा आपण यूज करू शकतो. विंड म्हणजे वाऱ्याचा उपयोग करू शकतो. सनलाईट म्हणजे सनलाईटचा यूज करू शकतो. बायोफ्युलचा यूज करू शकतो. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ सच मेथड्स. द एनर्जी सोर्सेस used in such options, that is water reservoir, wind, sunlight, biofuel, are never ending and परप्युच्युअल. लक्षात राहू देत, जर आपण वॉटर रिझर्वायर्स कधी संपणार आहेत, काय होत आपण यूज केलं तरी रेनी सीझनमध्ये पुन्हा काय होणार आहेत, ते काय होणार आहेत, पुन्हा भरणार आहेत. त्याच्यानंतर सनलाईट कधी संपणार आहे का नाहीये, विंड कधी थांबणार आहे का नाहीये. म्हणजे हे काय आहेत, कधीही न संपणार आहेत. आपण किती यांना यूज करू शकतो. मोरेवर यूज ऑफ दिस रिसोर्सेस डू नॉट लीड टू एन्व्हायरमेंट प्रॉब्लेम्स. आणि ह्याच्यामुळे काही एन्व्हायरमेंट प्रॉब्लेम होत नाहीत. एन्व्हायरमेंट पोल्युशन होत नाहीये, एअर पोल्युशन होत नाही, वॉटर पोल्युशन होत नाही, काही पोल्युशनचा प्रॉब्लेम नाहीये. देअरफॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन थ्रू दीज सोर्सेस कॅन कॉल्ड इको फ्रेंडली और एन्व्हायरमेंट फ्रेंडली. आणि असे आपण काय करून असे विंड एनर्जी, त्यानंतर विंड एनर्जी, वॉटर रिझर्वायर, विंड, त्यानंतर बायोफ्युल, सनलाईट, हे जे एनर्जी सोर्सेस आहेत हे कसे आहेत, एन्व्हायरमेंट फ्रेंडली, कारण ह्यांच्यापासून कोणत्याही प्रकारचं पोल्युशन नाहीये. देअरफॉर इलेक्ट्रिसिटी generation through these sources can be called environment friendly. We can also call the energy generated by this process as green energy. आणि ह्याच प्रोसेस पासून जी एनर्जी प्रोडक्शन होणार आहे, म्हणजे कशापासून, वॉटर पासून, विंड पासून, सनलाईट पासून, ह्यांना काय म्हणतो आपण, ग्रीन एनर्जी. काय म्हणतो, ग्रीन एनर्जी. Looking at the problems in electricity generation using fuels like coal, natural gas and nuclear fuels, the world is now heading towards the environment friendly energy. आपण बघितलं की कोल पासून किंवा नॅचरल गॅस किंवा
कोल, नॅचरल गॅस किंवा न्यूक्लिअर फ्युलपासून जे एनर्जी प्रोडक्शन आहे, दिस एनर्जी प्रोडक्शन इज नॉट इको फ्रेंडली. दॅट्स वाय द वर्ल्ड इज नाव हेडिंग टुवर्ड्स द एन्व्हायरमेंट फ्रेंडली एनर्जी, दॅट इज ग्रीन एनर्जी. आणि सध्या जग कुठं चाललेलं आहे, तर हे जे फॉसिल फ्यूल किंवा न्यूक्लिअर एनर्जीपासून कुठं चाललेलं आहे आता एन्व्हायरमेंट फ्रेंडली. म्हणजे काय, वॉटर असेल, सनलाईट असेल, त्याच्यानंतर वॉटर असेल, सनलाईट असेल, विंड असेल, ह्या एनर्जीच्या प्रोडक्शनकडे वर्ल्ड चाललेलं आहे. बिकॉज दिस एनर्जीज आर इको फ्रेंडली. लक्षात राहू देत की ह्यातून पोल्युशन काही नाहीये. बघा त्यातलंच पहिलं बघतोय आपण हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. काय बघतोय आपण, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. हायड्रो म्हणजे काय, पाणी वापरून वीज निर्मिती करतो आपण. जलविद्युत निर्मिती केंद्र असं मराठी त्याला म्हणतात. बघा हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी काय मागणार आहे आपण, हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी इन फ्लोइंग वॉटर और द पोटेंशियल एनर्जी इन द वॉटर रिझर्व्ह इज अ कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी. In hydroelectric power plant, the potential energy in the potential energy in water stored in a dam is converted into kinetic energy of water. इथं काय केलं जातं की डॅम मध्ये जे वॉटर स्टोअर केलेलं आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी. ही पोटेन्शियल एनर्जी यूज केली जाते. द पोटेन्शियल एनर्जी is converted into kinetic energy. The potential energy that present in the stored water or in water reservoir. This potential energy is converted into kinetic energy. The fast flowing is brought from the dam to the turbine at the bottom of the dam. काय केलं जातं की डॅम मधून काय केलं जातं, वॉटर एका पाईपलाईनने काय केलं जातं, खालच्या टर्बाईनपर्यंत आणलं जातं. ह्या वॉटर रिझर्वायर जे आहे त्याच्यामध्ये कोणती एनर्जी असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी. ज्याच्या वेळी हे काय होईल, ग्रॅव्हिटीने खाली येईल. म्हणजे त्याच्या बॉटमला काय असणार आहे, आपलं टर्बाईन असणार आहेत. त्याच्यावेळी ही पोटेन्शियल एनर्जी, ह्याच्यामध्ये असणारी ही पोटेन्शियल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, वॉटर ज्यावेळी ह्या टनेलमधून कुठे येणार आहे, टर्बाईन जवळ येणार आहे, त्याच्यावेळी पोटेन्शियल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, कायनेटिक एनर्जीमध्ये. येतं लक्षात. बघा वॉटर रिझर्वायर म्हणजे वॉटर आहे, त्याच्यामध्ये कोणती एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी. ज्यावेळी आपण ह्या टनेलने काय करणार आहे, त्यांना बॉटमला घेऊन येणार आहे ह्या डॅमच्या, त्यावेळेस ही पोटेन्शियल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार आहे. त्यानंतर बघा द कायनेटिक एनर्जी ऑफ द फ्लोईंग वॉटर ड्राईव्ह द टर्बाईन. आणि हीच कायनेटिक एनर्जी फ्लोईंग वॉटर मधली काय करते, टर्बाईनला ड्राईव्ह करते म्हणजे फिरवते. द टर्बाईन टर्न ड्राईव्ह द जनरेटर अँड जनरेट इलेक्ट्रिसिटी. आणि आपल्याला माहिती आहे जनरेटर कशाला कनेक्ट आहे, टर्बाईनला कनेक्ट आहे. टर्बाईन ड्राईव्ह होणार म्हणजे जनरेटर हे काय होणार, रोटेट होणार आणि काय प्रोड्यूस होणार, इलेक्ट्रिकल एनर्जी. बघा काय यूज केलंय, द ब्लॉक डायग्राम शोइंग द डिफरंट कंपोनेंट्स ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. देन वॉटर रिझर्वायर विथ पोटेन्शियल एनर्जी. वॉटर रिझर्वायरमध्ये कोणती एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी. त्या पोटेन्शियल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट केली जाते, कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट केली जाते. आणि वॉटर टर्बाईन काय होतं, ड्राईव्ह होतं. वॉटर टर्बाईन ड्राईव्ह झाल्यानंतर जनरेटर कशाला कनेक्ट आहे, वॉटर टर्बाईनला. वॉटर टर्बाईन ड्राईव्ह झाल्यानंतर फिरल्यानंतर जनरेटर सुद्धा काय होणार आहे, ड्राईव्ह होणार आहे किंवा रोटेट होणार आहे. अँड इट प्रोड्युसेस इलेक्ट्रिकल एनर्जी. साधं सोपं आहे. पुन्हा एकदा बघा खालची डायग्राम अजून एकदा बघूयात म्हणजे लक्षात येईल. बघा काय डायग्राममध्ये बघा हा डॅम आहे, हा डॅम आहे, त्याच्यामध्ये काय स्टोअर केलेलं आहे, वॉटर स्टोअर केलेला आहे. हा काय आपला वॉटर रिझर्वायर. दिस वॉटर रिझर्वायर कन्सिस्ट पोटेन्शियल एनर्जी. वॉटर रिझर्वायरमध्ये कोणती आहे, पोटेन्शियल एनर्जी. आणि ही एक टनेल आहे किंवा एक पाईपलाईन आहे. त्या पाईपलाईनने काय केलं जातं की हे वॉटर रिझर्वायरमधलं जे वॉटर आहे ते त्या डॅमच्या बॉटमकडे आणलं जातं. म्हणजे ही पोटेन्शियल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, पुन्हा कायनेटिक एनर्जीमध्ये. आणि त्या बॉटमला काय आहे, आपले टर्बाईन आहेत. काय आहेत, टर्बाईन आहेत. ज्यावेळी हे पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होईल त्याच कायनेटिक एनर्जीने हे टर्बाईन काय होतं, ड्राईव्ह होतं. म्हणजे टर्बाईन फिरतं आणि जनरेटर कनेक्ट्स विथ टर्बाईन. जनरेटर कशाला कनेक्ट आहे, टर्बाईनला कनेक्ट आहे. जनरेटर ऑल्सो रोटेट अँड प्रोड्युसेस इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि काय प्रोड्यूस होणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी. एवढं साधं सोपं आहे. काय आहे, एक डॅम बांधलेला आहे, धरण बांधलेलं आहे, धरणामध्ये पाणी साठवलेलं आहे. त्या पाण्यामध्ये कोणती एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी. काय करतो आपण, त्याच
डॅमच्या बॉटमला काय करतो, एक टर्बाईन बसवतो, टर्बाईन जनरेटर किंवा पॉवर हाऊस बसवतो. आणि ज्यावेळी आपण काय करतो, टनेलने किंवा पाईपलाईनने हे जे वॉटर आहे डॅममधलं, त्याच्यामध्ये कोणती एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी, त्या टनेलमधून काय करतो आपण, त्याच्या बॉटमला आणतो. त्याच्यामुळे पोटेन्शियल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होणार, कायनेटिक एनर्जीमध्ये. आणि या कायनेटिक एनर्जीने काय होणार आहे, टर्बाईन ड्राय होणार आहे, टर्बाईन काय होणार आहे, फिरणार आहे. अँड जनरेटर कनेक्ट्स विथ टर्बाईन. जनरेटर कशाला कनेक्ट आहे, टर्बाईनला. टर्बाईन जनरेटर ऑल्सो रोटेट्स अँड प्रोड्युसेस इलेक्ट्रिकल एनर्जी. हे ज्यावेळी पाणी खाली येणार आहे डॅममधून, पोटेन्शियल एनर्जी वॉटरमधली कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार आहे आणि कायनेटिक एनर्जीने टर्बाईन ड्राय होणार आहे. टर्बाईन ड्राय झालं की ही कायनेटिक एनर्जी कशाला मिळणार, जनरेटरला मिळणार आणि इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन होणार आहे. बघा नेक्स्ट बघूयात, इलेक्ट्रिसिटी जनरेशन युझिंग युझिंग. बघा हेच आहे, हे बुकमध्ये जरा चुकलेलं आहे, लक्ष राहू देत. हे चुकीचं प्रिंट झालेलं आहे, इलेक्ट्रिसिटी जनरेशन युझिंग विंड एनर्जी. हा पॉईंट इकडे पाहिजे होता, ते बुकमध्ये चुकून प्रिंट झालेलं आहे. ते तुम्ही काय करू शकता, इरेज करू शकता किंवा ते लक्ष राहू देत. पुढच्या पॉईंटचं ते टायटल आहे, पोटेन्शियल एनर्जी इन वॉटर इज कन्वर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी इन फ्लोईंग वॉटर. वॉटरमध्ये जी पोटेन्शियल एनर्जी आहे इथं, हे वॉटरमधली पोटेन्शियल एनर्जी कशामध्ये होते, कन्वर्ट होते कायनेटिक एनर्जीमध्ये, कायनेटिक एनर्जी ऑफ फ्लोईंग वॉटर. आणि हीच कायनेटिक एनर्जी काय करते, कशामध्ये जाते, कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाईन. म्हणजे काय, ही कशी वॉटरची कायनेटिक एनर्जी कुठे जाते, टर्बाईनकडं जाते. आणि टर्बाईन ड्राईव्ह झाल्यानंतर जनरेटर ड्राय होणार आणि इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होणार आहे. आताच बघितलेलं आहे. बघा आता स्कीमॅटिक ऑफ हायड्रोइलेक्ट्रिक प्लांट इज शोन इन फिगर. वॉटर फ्रॉम द अबाउट मिडल ऑफ द टोटल हाईट ऑफ द डॅम इज टेकन टू टर्बाईन ॲज शोन इन द पॉईंट बी. लक्ष राहू देत. काय करतात, खाली सुद्धा क्वेश्चन आहे की एकदम वरून काय करत नाहीत, असा टनेल किंवा असा काय करत नाहीत, पाईपलाईन करत नाहीत. कारण इथं काय असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी कमी असणार आहे. कारण का जसं जशी हाईट वाढेल तशी तशी पोटेन्शियल खाली खाली काय होणार आहे, प्रेशर वाढणार आहे, पोटेन्शियल एनर्जी जास्त असणार आहे. त्यामुळे वरती पोटेन्शियल एनर्जी नसणार आहे. आपण जास्त वॉटर यूज करू शकत नाही आहे. त्यानंतर बी पॉईंटकडून काय करतात, टनेलने किंवा पाईपलाईनने वॉटर टर्बाईनपर्यंत घेऊन येतात. सी पॉईंटने आणू शकत नाहीत, कारण सी पॉईंट कसा आहे, खूप खाली आहे. इथे लक्षात, आपल्याला काय पाहिजे, ग्रॅव्हिटी पाहिजे. ग्रॅव्हिटीनेच काय होणार आहे, वॉटर इकडे येणार आहे. का आपण पंप बसवणार नाही इथं वॉटर यायला, हे ग्रॅव्हिटीनेच वॉटर कुठे येणार आहे, या टर्बाईनपर्यंत येणार आहे. त्यासाठी बेस्ट आहे कुठून वॉटर घेऊन येतात टर्बाईनकडे, बी पॉईंटकडून. बघा, सिन्स नो फ्यूल इज बर्न इन हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट, नो एअर पोल्युशन ड्यू टू कंबशन ऑफ फ्युल्स. लक्ष राहू देत, इथं कोणत्याही प्रकारचं फॉसिल फ्यूल यूज करत नाहीत, त्याच्यामुळे एअर पोल्युशन काही होणार नाही. हावेवर द कन्सिडरिंग इश्यूज लाईक फोर्स मायग्रेशन, परंतु इथं सुद्धा काही इश्यूज आहेत, काय प्रॉब्लेम्स आहेत. फोर्स मायग्रेशन ऑफ लार्ज कम्युनिटी. जर एखादा डॅम बांधायचं असेल मोठं, तर तिथं काय तर तिथले जे पीपल्स आहेत त्यांना मायग्रेट व्हावं लागतं. मायग्रेट मीन्स मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. आपलं जे जागा आहे ते सोडून दुसरीकडे जावं लागतं. फोर्स मायग्रेशन म्हणजे काय, बळजबरीने त्यांना काय करावं लागतं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं. त्यानंतर बघा, देन सबमर्जिंग ऑफ फॉरेस्ट. जर ते जंगलाचा भाग असेल तर जंगल काय होणार आहे, पाण्याखाली बुडणार आहे. अँड फर्टाईल लँड, आणि चांगली जमीन असणार ते सुद्धा काय होणार आहे, पाण्याखाली जाणार आहे. इट इज ऑलवेज बीन अ पॉईंट ऑफ डिबेट वेदर द हायड्रोइलेक्ट्रिसिटी इज एन्व्हायरमेंट फ्रेंडली ऑर नॉट. हे चर्चेचा विषय आहे, हे एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे का, आहे एन्व्हायरमेंट फ्रेंडली. कोणत्या पॉईंटने, बिकॉज देर इज द हायड्रोइलेक्ट्रिक plant, Dr. लक्ष राहू देत, the fossil fuel is not burnt in hydroelectric power plant. That's why there is no problems like air pollution. The main problem is like force migration, then submerging of forest, fertile land. म्हणजे काय, मायग्रेशन होतं, माणसं काय होतात त्या भागाला निघून जातात, दुसरीकडे जावं लागतं त्यांना. त्यानंतर चांगले फॉरेस्ट असेल ते फॉरेस्ट पाण्याखाली जाणार आहे, जमीन चांगली पिकाऊ पाण्याखाली जाणार आहे. त्याच्यामुळे डिबेटचा विषय म्हणजे काय, हा चर्चेचा विषय आहे की द हायड्रोइलेक्ट्रिसिटी एन्व्हायरमेंट फ्रेंडली ऑर नॉट. 3 क्वेश्चन आहेत बघा इथं. विथ रेफरन्स टू पॉईंट बी, पोटेन्शियल एनर्जी, हाऊ मच वॉटर रिझर्वायर इन डॅम विल बी कन्वर्टेड इन कायनेटिक एनर्जी. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन इलेक्ट्रिसिटी जनरेशन इफ द चॅनल taking water to turbine starts at point A? What will be the effect of electricity generation if the channel taking part to turbine starts at point C? लक्ष राहू देत, आताच बघितलेलं की काय होणार आहे, when we dig a tunnel from point A. हा पॉईंट ए कुठं असणार आहे, ह्या ठिकाणी असणार आहे. पॉईंट ए कुठं असणार आहे, ह्या ठिकाणी असणार आहे. पॉईंट ए ह्या ठिकाणी असणार आहे. तर तिथून काय करणार आहे, देर इज नो मच पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट ए अँड वी कॅन नॉट यूज
द मोर वॉटर ॲट पॉईंट ए मधलं जास्त वॉटर आपण यूज करू शकत नाही, जास्त पोटेन्शियल एनर्जी नसणार आहे. ॲट पॉईंट बी वी यूज अ मॅक्झिमम अमाऊंट ऑफ वॉटर अँड ऑल्सो देर इज अ more potential energy. And also the second point is most important, gravity. The water comes from reservoir to bottom of the dam by the gravity. जे डॅम मधलं वॉटर आहे ते बॉटम पर्यंत येणार आहे, कशाच्या, डॅमच्या, कशाने, ग्रॅव्हिटीने. त्याच्यामुळे आपण काय करूत, बी पासून काय करूत, मॅक्झिमम इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन करूत. बट ॲट पॉईंट सी देर इज अ प्रॉब्लेम ऑफ ग्रॅव्हिटी. सीला काय आहे, ग्रॅव्हिटीचा प्रॉब्लेम आहे, कारण हाईट महत्वाची आहे. कुठून, ह्या सी पॉईंटकडून ह्या जनरेटरची, कारण हे काय होणार आहे, ग्रॅव्हिटीचा प्रॉब्लेम ह्या ठिकाणी राहणार आहे. त्याच्यामुळं चॅनल कुठून डी करतात किंवा कुठून वॉटर जास्तीत जास्त यूज करतात, ॲट पॉईंट बी. द नेक्स्ट advantages and problems. Since no fuel is burnt in hydroelectric power generation, there is no problem of pollution resulting from combustion of fuel. इथं कोणत्याही प्रकारचं फ्यूल बर्न करत नाही आहे, त्यामुळे पोल्युशनचा प्रॉब्लेम नाही आहे. इफ देर इज सफिशियंट वॉटर स्टोरेज इन द डॅम, द पॉसिबिलिटी ऑफ जनरेट इलेक्ट्रिसिटी ॲज वेन नेसेसरी. आणि जर आपल्या डॅममध्ये पाणी भरपूर असेल तर आपण कधीही काय करू शकतो, एनर्जी प्रोडक्शन करू शकतो. The next, all the water reservoir is used for power generation. It can be replenished during rainy season. समजा आपण वर्षभर पूर्ण पाणी वापरलं तर सुद्धा प्रॉब्लेम नाहीये. रेनी सीझन मध्ये काय होणार आहे, डॅममध्ये आपल्याला पुन्हा पाणी येणार आहे. इट कॅन रिप्लेनिश ड्युरिंग रेनी सीझन अँड अनइंटरप्टेड पॉवर जनरेशन. आणि कोणत्याही कोणत्याही अडथळ्याशिवाय काय करू शकू आपण, वर्षभर काय करू शकू, पॉवर जनरेट करू शकू. त्यानंतर डिसएडव्हान्टेज सुद्धा आहेत बघा याचे. द बॅक वॉटर ड्यू टू स्टोरेज ऑफ वॉटर डॅम्स मे सबमर्ज विलेज ऑर टाउन्स इन दॅट एरिया. जर आपण मोठं धरण बांधलं तर त्याच्या पाठीमागच्या भागामध्ये असणारे जे विलेज आहेत किंवा टाउन्स आहेत ते काय होतील, पाण्यामध्ये बुडतात. द लीड्स टू द प्रॉब्लेम्स ऑफ रिहॅबिलेशन ऑफ द डिस्प्लेस पॉप्युलेशन. आणि त्यांना काय करणं, त्यांना पुन्हा दुसऱ्या ठिकाणी वसवणं, हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर मोर एव्हर दिस कॅन ऑल्सो बी सबमर्ज फॉरेस्ट ॲज वेल ॲज फर्टिलाइज लँड. आणि सर्वात महत्त्वाचं, जर फॉरेस्ट असेल तर सुद्धा काय होणार आहे, वॉटरमध्ये सबमर्ज होणार आहे. आणि फर्टाईल लँड सुद्धा काय होणार आहे, वॉटरमध्ये सबमर्ज होणार आहे. द ऑब्स्ट्रॅक्शन ऑफ द फ्लो ऑफ रिव्हर वॉटर मे हॅव ॲडवर्स इफेक्ट ऑन लिव्हिंग वर्ल्ड इन रिव्हर. आणि काय करणार आहे आपण, रिव्हरवरती धरण बांधणार आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे, सगळं जे इकोसिस्टम आहे रिव्हरची ती काय होणार आहे, चेंज होणार आहे टोटली. द ऑब्स्ट्रक्शन ऑफ फ्लो ऑफ, ऑब्स्ट्रक्शन म्हणजे अडथळा, फ्लो ऑफ वॉटर रिव्हर वॉटर मे ॲडवर्स इफेक्ट ऑन लिव्हिंग वर्ल्ड इन द रिव्हर. आणि रिव्हरमध्ये जे डॅम बांधल्यानंतर लिव्हिंग वर्ल्ड आहेत त्यांच्यावरती काय होतो, परिणाम होतोच. बघा, some major hydroelectric power plants in India and their capacity. Place बघा, तेहरी उत्तराखंड 2400 मेगावॅट. आपलं बघूयात कोयना महाराष्ट्र 1960 मेगावॅट. असे काय आहेत हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहेत. बघा, हा आपला कोयना डॅम आहे जिथं आपल्या महाराष्ट्रामध्ये काय केलं जाते, हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे. व्हॉट इज लेक टॅपिंग, व्हाय इट इज टेक्स प्लेस. लेक टॅपिंग म्हणजे काय आणि हे जरुरी का आहे हे बघूयात. बघा, अ लेक टॅप इन्व्हॉल्व्स एक्झिक्युटिंग अ टनेल ॲट द बॉटम ऑफ द लेक. जर समजा हे डॅम आहे, हा का आहे, डॅम आहे, तर ह्या डॅममध्ये हा का आपला रिझर्वायर आहे, तर ह्या रिझर्वायरच्या बॉटमला काय करतात, एक टनेल काढतात, म्हणजे एक बोगदा काढतात थोडक्यात. डायनामाइट्स आर प्लांटेड देअर इन द बेस केअरफुली. आणि ह्या बेसला हा टनेल काढतात आणि ह्या टनेलच्या बेसला काय करतात, डायनामाइट काय करतात, डायनामाइटने ब्लास्ट करतात. द वॉटर फ्लोज विथ ग्रेटर फोर्स थ्रू द टनेल आफ्टर सच ब्लास्टिंग. आणि ह्या ठिकाणी जर ब्लास्ट झालं तर हे किती भरपूर फोर्सने वॉटर काय होतं, ह्या टनेलमधून फ्लो होतं, म्हणजे वाहतं. दिस इन्क्रीज फ्लो ऑफ वॉटर इन द ड्रायव्हन टू द हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. आणि आपण काय करू शकतो, आपण बघितलं पॉईंट एला, बीला आणि सीला प्रॉब्लेम आहेत, एला आणि सीला सुद्धा काय आहेत, प्रॉब्लेम आहेत. परंतु जर खालून जर टनेल काढलं आणि वॉटर त्या टनेलमधून आलं तर काय होणार आहे, एका फोर्सने वॉटर येणार आहे.
The increased flow of water is driven to the hydroelectric power generation plant for increased electricity production. This technique is done establish waterways for hydropower. आणि हायड्रोपॉवर म्हणजे काय, हायड्रो इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी काय करतात, अशा प्रकारचं टनेल काढतात. फॉर मेकिंग ड्रिंकिंग वॉटर अवेलेबल, किंवा जर काय होतात बऱ्याच डॅमचे काय असतात, त्या बऱ्याच डॅमचे वॉटर काय असतात, मृत साठे म्हणतात, म्हणजे काय की यूज करता येत नाहीत आपल्याला. अशा वेळेस आपण काय करू शकतो, खालून टनेल काढू शकतो. और फॉर इरिगेशन, इरिगेशन म्हणजे काय, पाणी पिकाला पाणी देण्यासाठी सुद्धा असं करू शकतो. पर्पज अँड लिडिंग टू ऑइल अँड गॅस पाईपलाईन्स फ्रॉम ऑफशोअर फील्ड्स. आणि जर आपल्याला पाईपलाईन गॅस किंवा ऑइलचे पाईपलाईन घेऊन जायचे असतील तर तरी सुद्धा आपण असं करू शकतो. मेनली कशासाठी करतात हे, फॉर प्रोडक्शन ऑफ हायड्रो इलेक्ट्रिसिटी. काय लक्षात ठेवायचं, लेक टॅपिंग म्हणजे काय, अ लेक टॅप इनवॉल्व्स एक्सॅव्हेटिंग अ टनेल ॲट द बॉटम. काय करतात, बॉटमला एक टनेल, एक बोगदा काढतात, आणि डायनामाइट्स आर प्लांटेड देअर इन द ब्लास्टेड केअरफुली. आणि शेवटी त्या धरणाच्या खाली काय करतात, डायनामाइट काय करतात, ठेवतात आणि केअरफुली ब्लास्ट करतात. अँड देन वॉटर इज फोर्सफुली फ्लोईंग थ्रू दिस टनेल. दिस फोर्स वॉटर इज युज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ हायड्रो इलेक्ट्रिसिटी. ड्यू टू दिस लेक टॅपिंग द प्रोडक्शन ऑफ हायड्रो इलेक्ट्रिसिटी इन्क्रीजेस. एवढं तरी लक्षात राहू देत. बघा एक डायग्राम आहे लेक टॅपिंगची. हे काय आहे, कोयनेमध्ये लेक टॅपिंग केलेलं होतं, त्याची डायग्राम आहे, लक्षात राहू देत. बघा ह्या ठिकाणी आपण थांबूयात. आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. राहिलेला पार्ट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूयात. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडत असतील व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रापर्यंत पोचवा, आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काय प्रॉब्लेम असतील तर तुम्ही यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात पुढच्या भागाबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.